हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आज आहे माझा बड्डे 12 जुलैला. हा माझा मिनी व्लॉग आहे बड्डे स्पेशल आणि हा पहिल्यांदाच मी व्लॉग करत आहे. तर सॉरी गाईज, मी 15 जुलैला पोस्ट करत आहे कारण की मला टाईम नाही भेटला आहे. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? तर मी आहे मस्त. आज मी रेडी होणार आहे मंदिरला जाण्यासाठी कारण की माझं ठरलं होतं खूप दिवसापासून की बड्डेच्या दिवशी मी मंदिरला जाईन. तर आता मी फ्रेश झाली आहे. तर माझी फॅमिली आणि मी असं आम्ही सगळेजण बड्डेच्या दिवशी माझ्या मंदिरला जायचा प्लॅन केला. तुम्ही पाहू शकता माझी मावशी आणि मम्मी ते पण रेडी होत आहेत मंदिरला जाण्यासाठी. तर मी इथे झाली आता रेडी. तर माझी छोटीशी ही फॅमिली आणि आम्ही सगळेजण आता मंदिरला जाणार आहोत. माझे 4 भाचे भाच्या आणि माझी मावशी, मम्मी आणि वहिनी असे आम्ही सगळेजण मंदिराला जाणार आहोत. आमच्या इकडनं अंबरनाथवरनं आम्ही अंबरनाथ स्टेशनसाठी ऑटो पकडली आहे. तर आम्ही अंबरनाथ स्टेशनला उतरणार आहोत. ॲक्च्युली माझा प्लॅन होता दगडूशेठ हलवाई पुण्याला जाण्याचा, पण तिकडे काही कारणामुळे ट्रेन्स मेल जात नाही आहेत. तर माझा मूड झाला होता ऑफ. तर मग मी नेक्स्ट प्लॅन केला की जाऊया आपण वसई विरारला, बद्रीनाथ आणि द्वारकाधीश टेम्पलला. मग आमचा मूड झाला पुन्हा ऑन. मग मी आता जातो आहे. ती ही माझी आहेत 2 भाच्या आणि मागे बघू शकता तुम्ही मावशी, वहिनी आणि माझी मम्मी. तर आम्ही चाललो आहोत आता तिकीट्स काढायला वसई विरार. तर दादर वाया आम्हाला असं तिकीट घ्यावं लागेल. तिकीट्स काढणार आहोत दादर वाया. तर हे आम्ही तिकीट काढतो आहे आता. तर तुम्ही फायनली बघू शकता. तर तिकीटसुद्धा मी घेतलेले आहेत. तर आता आम्ही स्टेशनला पोचतो आहे. काहीतरी 9:45ची ट्रेन आहे आम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनस, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही फायनली मिडल क्लासला जाणार आहोत आणि ट्रेनची वाट बघणार आहोत की ट्रेन कधी येते. ट्रेनची वाट बघतो आहे आम्ही की कधी ट्रेन येते, कारण की खूप उत्सुकता लागली आम्हाला की कधी आम्ही पोचतो. तुम्ही बघू शकता की हे लोक पण वाट बघत आहे की ट्रेन कधी येते. तर आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे, खूप एक्सायटेड आहोत. तर ट्रेन आली आहे आमची, तर आम्ही ट्रेनला बसणार आहोत. ॲक्च्युली इकडे असं आहे की अंबरनाथ बदलापूर खूप गर्दी असते, खूप प्राऊड असतो ट्रेनसाठी. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. आम्हाला सीट मिळेल की नाही मिळेल माहिती नाही. तर सीटसाठी आम्हाला विचारावं लागेल की कोण कुठे उतरणार आहे. तर सगळ्यांसाठी सीट बघावं लागेल. त्यासाठी खूप स्ट्रगलिंग करावं लागेल, खूप वेट करावं लागेल की सीट मिळते की नाही मिळते. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, मला वॉचिंग करा माझा हा व्लॉग. गर्दी नसेल पण असं काहीच नाही गाईज, किती गर्दी आहे तिथे तुम्ही पाहू शकता. कितीतरी गर्दी आहे. संडे असो नाही तर मंडे असो, गर्दी तर असतेच. फायनली मला सीट मिळाली. आता मी मनसोक्त बसू शकतो. दादर स्टेशन येण्याची वाट बघते. तर मला असं झालं की कधी दादर येते, कारण दादरवरून आम्हाला जायचं वेस्टर्न लाईनला. वसईला जाण्यासाठी विरार ट्रेन पकडण्यासाठी दादरवरून आम्हाला प्लॅटफॉर्मवरून जावं लागेल वेस्टर्न लाईन्सला. तर आता आमचं स्टेशन दादर आलं आहे. तर आता आम्ही सगळेजण उतरणार आहोत दादर स्टेशनला. ऑफकोर्स दादर म्हटलं की मुंबईचं स्टेशन, इथे कधीच क्राऊड खाली भेटेल असं कधीच होणार नाही. खूप क्राऊड असतो दादरला. तर तुम्ही पाहू शकता की आता आम्ही उतरणार आहोत. फायनली दादर आला आहे आणि आम्ही आता उतरत आहोत दादर स्टेशनला. तर इथे खूप सारी गर्दी आहे, खूप सारा क्राऊड आहे दादर स्टेशनला. तर आता आम्हाला जायचं आहे वेस्टर्न लाईनला, कारण की वेस्टर्न लाईनवरून आम्हाला वसईला जाण्यासाठी विरार गाडी पकडायची आहे. तर आता आमची स्ट्रगलिंग स्कायवॉकवरती पण खूप सारी गर्दी आहे, खूप सारा क्राऊड आहे. तुम्ही पाहू शकता किती क्राऊड आहे. हा माझा भाचा हा मला बोलतो की मला पण घे ह्या व्लॉगमध्ये. तर फायनली त्यांना पण मी व्लॉगमध्ये घेत आहे. मग ते तूच किती व्लॉग करते. मग मी त्यांना पण दाखवते व्लॉगमध्ये की माझी भाची. आणि फायनली मग मी व्लॉगमध्ये त्यांना पण घेतलं. हा माझा भाचा दुसरा, हा बोलतो त्यांनाच घेते मला नाही घेत, म्हणून त्याला पण घेतलं मी. मी असं ऐकलं होतं की वसईचं बद्रीनाथ मंदिर आणि विरारचं द्वारकाधीश मंदिर खूप सुंदर मंदिर आहे, म्हणून मी तिकडे व्हिजिट करते मंदिरला पाहण्यासाठी. खूप एक्सायटेड आहे की कधी पोचते. तर फायनली मी वेस्टर्न लाईनला पोहोचली आहे. आता इथे विरार ट्रेनची वाट बघावी लागेल मला वसईला जाण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता की आता आम्ही वेस्टर्न लाईनला पोहोचलो. सॉरी गाईज, मी तुम्हाला ट्रेनमध्ये चढण्याचं व्लॉग नाही दाखवू शकले. तर हा आहे खूप सुंदर नजारा, नदी.
किती मस्त नदी आहे आणि खूप मोठी नदी आहे. तर फायनली आता आम्ही वसईला पोचतो आहे. तर वसई स्टेशनला आम्ही पोचलो आहे. तर आता आम्ही वसईवरनं आम्हाला जायचं आहे वेस्ट साईडला, कारण की वेस्ट साईडलाच आहे ते बद्रीनाथ मंदिर, अगदी 2 किलोमीटर अंतरावरती. तर इकडनं शेअरिंग ऑटो मिळून जातात 20 रुपये पर पर्सन. तुम्ही पर्सनलाइज ऑटो पण करू शकता, पण आम्ही शेअरिंगमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की शेअरिंगसाठी आता आम्ही 2-4 पावलांवरती शेअरिंग ऑटो भेटते. तर आम्ही शेअरिंगला जाणार आहोत. तर इकडे असं होतं की आधी सांगितले आम्हाला 3 सीटचे 60 रुपये आणि मग नंतरून बसल्यावरती सांगतात की 80 रुपीज. हा काय प्रकार आहे. मग नंतर आम्ही सेकंड रिक्षामध्ये गेलो आणि मग तिथे मग 60-60 रुपये असे, म्हणजे पर पर्सन 20 रुपये. तर आम्ही होतो 3-3 सीट, तर 6 जण आम्ही गेलो ऑटोने. मग आता आम्ही फायनली आता तिथे मेन जिथे आपल्याला जायचं आहे बद्रीनाथ मंदिर, खूप उत्सुकता आहे तिथे जाण्याची, तर तिथे आता फायनली आम्ही पोहोचलो. तर आम्ही पोचलो फायनली बद्रीनाथ टेम्पलला वसईच्या. खूप सुंदर आणि सुंदर असं मंदिर आहे. ॲस्थेटिक वाईब्स देते, नॅचरल हवा चालते. खूप मस्त आणि मस्त मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही पण व्हिजिट करू शकता की हे मंदिर किती सुंदर आहे. ह्याची रेखीव पण किती सुंदर आहे. तर हे ॲक्च्युली इकडे असं आहे की हे मंदिर सकाळी 11 ते दुपारी 1पर्यंत ओपन असतं आणि 1 ते 4 बंद असतं आणि डायरेक्ट 4 वाजता, संध्याकाळी 4 वाजता ते ओपन होतं. तर माझं नशीब होतं की मी एकला काहीतरी 5 का 10 मिनटं कमी असताना तिथे पोहोचले आणि मला ते सुंदर असं मूर्तीची मला दर्शन मिळाले. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बद्रीनाथची. आणि मग मी दर्शन घेते इथे. मला नशीब की मला दर्शन मिळालं इथे. 1 वाजताच्या आत मी पोहोचले. तर तुम्ही पाहू शकता ती मूर्तीचा नजारा, काय ते रेखीवपणा. हे मंदिर पण खूप सुंदर आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता मूर्ती. मी तुम्हाला दाखवते. ही पहा मूर्ती आहे बद्रीनाथची. किती सुंदर अशी मूर्ती आहे. खूप छान वाटतं मला इथे. खूप खरंच मस्त वाटतं इथे. तर हे आहे मंदिरचं एंटायर. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि मस्त हे मंदिर आहे. खूप छान आहे. कोणी नव्हतं तेव्हा मी ही व्हिडिओ काढली तुमच्यासाठी खास, की तुम्हीही बघू शकता की किती मस्त मंदिर आहे हे. आणि फायनली इथे 1 वाजला आहे आणि इथे हे मंदिर बंद झालं आहे. 1 वाजला आहे तर इथे मंदिर बंद झालं आहे. तर मंदिर बंद झाल्यानंतर काहीतरी आरती, काहीतरी प्रार्थना असते, ते आम्ही पण शांतपणे ऐकत होतो. आणि मग ऐकून झाल्यावरती इथे मस्त भोजन असं मिळते प्रसाद म्हणून. तर आम्ही पण लाईनीला उभे होते इथे प्रसादासाठी. तसंही आम्हाला खूप भूक लागली होती. तर आता आम्ही लाईनीला उभे आहोत प्रसादासाठी. का इथे बोलतात की खूप मस्त असं प्रसाद मिळतं. तर तुम्ही पाहू शकता इथे प्रसाद मिळतो आहे. खूप छान असं प्रसाद आहे. गरम गरम जेवण मिळतं इथे. तर जेवणामध्ये असं भाजी होती, वाटाणा बटाटा असा रस्सा काहीतरी होता आणि पुरी होती, गरम गरम पुरी होती आणि खीर अशी होती स्वीटमध्ये, गोड काहीतरी असं असं आमचं हे जेवण होतं. तर तुम्ही पाहू शकता की लहानपणी कसं आपल्या एकत्र जेवायचं, अशी मला ती वाईब्स आली तिथे. तर तुम्ही माझा हा व्लॉग वॉचिंग केल्याबद्दल खूप सारा धन्यवाद. खूप सारा प्रेम द्या. मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझा नेक्स्ट व्लॉग येत आहे विरारचा द्वारकाधीश मंदिर. तर तुम्ही मला वॉचिंग केल्याबद्दल खूप सारं धन्यवाद. नेक्स्ट व्लॉग नेक्स्ट डे पार्ट 2.